तर या ठिकाणी बघा तुम्हाला जिल्हा परिषद नागपूरची ही ऑफिशियल वेबसाईट आहे. तुम्हाला या ठिकाणी याचं टाकायचं आहे. खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला सूचना फलक, सरळ सेवा भरती 23 आणि 23चा निकाल या ठिकाणी दिसेल. तर सूचना फलकमध्ये या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट आहे. आणि नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी बघा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत बऱ्याच जागा या ठिकाणी सुटत आहेत. तर 81 पदांच्या जागा सुटलेल्या आहेत आणि नागपूर जिल्ह्यामधले आहेत ते. संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट आपण बघणार आहोत. कोणते पद आहेत, कोण याला या ठिकाणी फॉर्म भरू शकतं, एक्सपिरियन्स आहे का नाही आणि फीस किती राहील. यामध्ये चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करत चला. या ठिकाणी चालू करूया आपला आजचा व्हिडिओ. जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नागपूर यांच्याकडून कंत्राटी तत्वावरती पदभरती याची जाहिरात आलेली आहे सन 2025-26 करता. यामध्ये 81 पद आहेत. यामध्ये बघा पहिलं जे या ठिकाणी नेम ऑफ कॅडर किंवा पोस्ट दिलेलं आहे, प्लेस ऑफ पोस्टिंग आहे, कुठं पोस्टिंग होणार आहे, एज तुमचं किती राहणार आहे, टोटल नंबर ऑफ पोस्ट किती, कॅटेगरी कोणती, इसेन्शियल क्वालिफिकेशन काय लागतंय, एक्सपिरियन्स किती लागतंय आणि या ठिकाणी तुम्हाला पगार किती राहणार आहे. पहिलं जे पद आहे या ठिकाणी बघा कोऑर्डिनेटर EMS कोऑर्डिनेटरचं आहे. डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल नागपूरमध्येच आहे. 18 ते 38 वर्ष वयापर्यंत आहे या ठिकाणी आणि ओपन कॅटेगरी असेल तर 43. एकच पोस्ट आहे. या ठिकाणी कॅटेगरी जी आहे ती तुम्ही स्वतः चेक करून घ्यायची. इसेन्शियल क्वालिफिकेशन MSW और MA इन सोशल सायन्स लागते. एक्सपिरियन्सची गरज नाही, 20,000 पगार राहणार आहे. सेकंड जे पद आहे याच्यामध्ये NELP पॅरामेडिकल वर्करचं आहे. THO नारखेडी इथं जागा आहे. या ठिकाणी सेम क्रायटेरिया आहे, एक जागा आहे. डिप्लोमा 12वी+ डिप्लोमा झालेला पाहिजे तुमचा आणि या ठिकाणी एक्सपिरियन्सची गरज नाही, 17,000 रुपये पगार राहणार आहे. तिसरं जे पद आहे TB सुपरवायझर STSचं आहे. THO काटोळ आणि THO रामटेक या ठिकाणी एक पद आहे. टोटल 2 जागा आहेत. या ठिकाणी बघा कॅटेगरी वाईज तुम्ही चेक करून घ्या. एनी ग्रॅज्युएट विथ 2 वर्षाचा एक्सपिरियन्स विचारलाय. कोणत्याही ग्रॅज्युएशनमधून 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, 20,000 रुपये पगार राहणार आहे. चौथ्या नंबरची जी या ठिकाणी पोस्ट आहे TB सुपरवायझर STLSचं आहे. या ठिकाणी काटोल आणि सॅनोर याच्या ठिकाणी एक पद आहे. या ठिकाणी 2 पद आहेत. DMLT 2 वर्षाच्या एक्सपिरियन्स सोबत झालेली पाहिजे. एक्सपिरियन्स 2 वर्षाचा मागताय, 20,000 रुपये पगार राहणार आहे. या ठिकाणी 5 नंबरचं जे पद आहे प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ DQAC कोऑर्डिनेटरचं आहे. NHM ऑफिस हेल्थ डिपार्टमेंट जिल्हा परिषद नागपूर आहे. या ठिकाणी बघा एक जागा आहे. या ठिकाणी एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA MBA इन हेल्थमध्ये पाहिजे. एक्सपिरियन्सची गरज नाही बघा, 35,000 रुपये तुम्हाला पेमेंट राहणार आहे. त्यानंतर 6 नंबरचं पद बघा DEIC अँड MPPCD ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्टचं या ठिकाणी. DEIC सेल डागा वुमन हॉस्पिटल नागपूर, NCD सेल सिव्हिल सर्जन ऑफिस नागपूरचं आहे. या ठिकाणी 2 पद आहेत. या ठिकाणी बघा डिग्री इन ऑडिओलॉजिस्ट पाहिजे, BEASLP बॅचलर इन ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजीमध्ये. एक्सपिरियन्सची गरज नाही, 25,000 पेमेंट पाहिजे तुम्हाला राहणार आहे. या ठिकाणी 7 नंबरचं पद बघा NLEP NPHCE अँड DEIC फिजिओथेरपिस्टचं पद आहे. या ठिकाणी बघा नागपूरमध्येच आहे. डागा वुमन DEIC सेलमध्ये, सिव्हिल सर्जन ऑफिस नागपूर, NLEP लेप्रोसी ऑफिस नागपूरमध्ये 3 पद आहेत. ग्रॅज्युएट डिग्री इन फिजिओथेरपीमध्ये पाहिजे तुमचं ग्रॅज्युएशन, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागताय, 20,000 रुपये पगार राहणार आहे. त्यानंतर बघा 8 नंबरचं पद आहे NOHP डेंटल SDH कामठी या ठिकाणी आहे. एक पद आहे. 12वी+ डिप्लोमा लागते, एक्सपिरियन्सची गरज नाही, 17,000 पेमेंट राहणार आहे. त्यानंतर बघा 9 नंबरचं पद आहे ट्रायबल सेल कोऑर्डिनेटर या ठिकाणी GMC नागपूरमध्येच आहे. एक पद आहे. या ठिकाणी 12वी+ चांगले संवाद कौशल्य, कोरकू भाषा बोलता येणे आवश्यक आहे. उमेदवार हा अतिदुर्गम किंवा आदिवासी भागातील असावा. या ठिकाणी क्रायटेरिया दिलाय. एक्सपिरियन्सची गरज नाही, 15,500 पेमेंट राहणार आहे. त्यानंतर 10 नंबरचं पद बघा सर्वात महत्त्वाचं आहे, सगळ्यात जास्त जागा त्याला आहेत. हेमॅटॉलॉजी DEIC सुमन L2 L3 IPHS SNCU ट्रायबल नॉन ट्रायबल स्टाफ नर्स LHV. या ठिकाणी बघा कुठल्याच पदभरती समितीच्या निर्णयानुसार पदस्थानाचे ठिकाण ठरवण्यात येणार आहे. ठीक आहे, ठरवलेलं नाहीये. या ठिकाणी कॅटेगरीज दिलेल्या आहेत. 67 जागा आहेत, खूप जागा जास्त आहेत. कास्ट कॅटेगरी वाईज या ठिकाणी दिलेले आहे टोटलमध्ये, तर तुम्ही चेक करा व्यवस्थित. GNM MNC रजिस्ट्रेशन लागतंय. या ठिकाणी कोर्स एवढा लागतोय. एक्सपिरियन्सची गरज नाही, 20,000 रुपये तुम्हाला पगार राहणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा सविस्तर जाहिरात अटी शर्ती तथा अर्जासह www.nagpurzp.com वर या ठिकाणी उपलब्ध आहेत. या ठिकाणी तुम्हाला सर्व काही प्रसिद्ध केलं जाणार आहे. त्यावर आवश्यक कागदपत्र पदवी पदविका प्रमाणपत्र, गुणपत्रिका, शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्र, जातीचं शाळा सोडल्याचा दाखला, प्रमाणित केलेल्या अनुभवाचा असेल तर प्रमाणपत्र, स्टाफ नर्स LHV पदाकरता रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, पासपोर्ट आकाराचा फोटो, RTGS NEFT जे करतो आपण तुम्ही पेमेंट ज्याच्याद्वारे करणार आहे त्याची माहिती,
आणि या ठिकाणी 1 ते 9 पर्यंत सर्व दस्तावेज क्रमवारीने जोडायचे. ठीक आहे. या ठिकाणी 18/7/2025 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी नाही का पूर्णपणे अर्ज जो आहे तो तुम्हाला सादर करायचा आहे. अर्ज कुठं करायचा आहे? राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूरला. ठीक आहे. या ठिकाणी बघा कसा करायचा आहे. या ठिकाणी www.nagpurjillaparishad.com याच्यावरती तुम्हाला गुगल लिंक दिलेली आहे फॉर्मची. त्या फॉर्ममध्ये गुगल लिंकवर जो फॉर्म आहे तो भरायचा आहे. तो कुठं भेटणार? या ठिकाणी बघा तुम्हाला जिल्हा परिषद नागपूरची ही ऑफिशियल वेबसाईट आहे. तुम्हाला या ठिकाणी याचं टाकायचं आहे. खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला सूचना फलक, सरळ सेवा भरती 23 आणि 23चा निकाल या ठिकाणी दिसेल. तर सूचना फलकमध्ये या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट आहे आणि सध्या आजचा पहिला दिवस असल्या कारणानं याच्यामध्ये गुगल लिंक अवेलेबल नाही झालेली. तर तुम्ही याला डेली चेक करत राहा. उद्या किंवा परवापर्यंत ही गुगल लिंक पडून जाईल. पडल्यानंतर ती कशी भरायची मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ सुद्धा टाकणार आहे. या ठिकाणी ह्या वेबसाईटवरती येऊनच तुम्हाला सर्व माहिती भेटणार आहे. त्यानंतर खाली बघूया या ठिकाणी अटी आणि शर्ती दिल्या आहेत. ही निव्वळ कंत्राटी स्वरूपाची असून कालावधी 29/6/2026 पर्यंत राहणार आहे. या ठिकाणी खाली बरीच माहिती दिली आहे, तुम्ही ती वाचून घ्या. त्यानंतर बघा गुणांकन पद्धती, म्हणजे तुमची निवड कशी होणार आहे. तर गुणांकन पद्धतीनुसार या ठिकाणी बघा पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाममधील गुण याच्या वर्षाच्या शेवटच्या जर तुम्हाला सर्टिफिकेटमध्ये 60% गुण जास्त असतील तर 50 मार्क भेटणार आहेत आणि पदासाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा जास्त अर्हता आढळली तर तुम्हाला प्रत्येकी 20 गुण भेटणार आहेत. संबंधित पदाशी निगडीत अनुभव तुमच्याकडे असेल तर प्रत्येक 1 वर्षासाठी तुम्हाला 6 गुण म्हणजे जास्तीत जास्त 30 गुण भेटणार आहेत. असं 100 गुणांची ही मेरिट लिस्ट या ठिकाणी लागणार आहे. तर बाकीचं बरंच काही त्यांनी दिलेलं आहे, तुम्ही ते व्यवस्थितरित्या वाचून घ्या. या ठिकाणी बघा अधिक माहिती स्तवर दिनांक 23/7/2020 रोजीचं परिपत्रक पाहायचं आहे. मागासवर्गीय प्रवर्गासाठी 100 रुपये, खुल्यासाठी 150 रुपये तुम्हाला फीस आहे. या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नागपूर खाते क्रमांक या ठिकाणी दिले, IFSC कोड दिलेला आहे आणि RTGS, NEFT करू शकता, IMPS करू शकता, UPI किंवा DD द्वारे सुद्धा भरू शकता. जर DD असेल तर कोणत्या नावाने भरायचं आहे? जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नागपूर यांच्या नावाने भरायचं आहे. या ठिकाणी संपूर्ण आधारी माहिती ही पारदर्शितपणे राहणार आहे. तर या ठिकाणी बघा तुम्हाला व्यवस्थितरित्या अशा प्रकारे हा पूर्ण फॉर्म भरायचा आहे. या ठिकाणी अजूनपर्यंत या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये गुगल लिंक अवेलेबल झालेली नाही आहे. या ठिकाणी आजच या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट पडली कारणाने गुगल लिंक अजून अवेलेबल केलेली नाही. तर आज किंवा उद्यापर्यंत ही गुगल लिंक तुम्हाला अवेलेबल होईल. 18 तारखेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. इतर माहितीसाठी तुम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन या ठिकाणी इतर माहिती घ्यावी लागणार आहे. तर मित्रांनो, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत चला. अपडेटसाठी तुम्ही या ठिकाणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.